थोड़ी वेळ स्तुती करूया. हालेलुया. कोणाला तरी मानेच्या एका साइडला जबरदस्त दुखणे असायच्या, ते पूर्णपणे येशूने क्लिअर केला. पायावरती रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही म्हणून काही लोकांना प्रॉब्लेम्स होता. येशू त्याच्या पायाकडे असलेले रक्तपुरवठ्याची व्यवस्था वाढवून देऊन आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये जसे रक्त वाहिले तसा प्रकारे तुमच्यामध्ये एका व्यक्तीला ख्रिस्ताच्या दुःख सहनामध्ये भागीदारपणा म्हणून, एक चिन्ह म्हणून शरीरामध्ये जखमाच्या देणगी द्यायचा येशूची एक इच्छा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूची इच्छा आहे आपण येशू बरोबर सहकार्य करावं. जगामध्ये आपल्यावर प्रेम करणारा, आपल्या बाजूने उभं राहणारा, माझ्यासाठी खोटे बोललेल्या माणसाच्या वगैरे आपण बाजू घ्यायची गरज नाही. हालेलुया. बाजू घ्यायचा जेव्हा वेळ येत आहे तेव्हा येशूच्या बाजू घ्यायची. येशूच्या बाजू घेतलं तर येशू तुमच्या बरोबर उभं राहणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये कोणाला तरी मणक्यात थोडासा असं टेकडा आहे. हालेलुया. ते मणक्या जरा मुळात जरासा असे कर्व मध्ये आहे, ते आता येशू सरळ करून देत आहे. प्रार्थनेच्या पहिल्या दिवशी सुरुवातीला येशूने एक संदेश दिला होता. कोणाच्या तरी पायाच्या उंचीमध्ये प्रभू एक फरक देत आहे म्हणून. त्याच्या जाणीव कोणाला तरी झालं का, माझ्या पायावरती ते बदल व्हायला लागलं किंवा मला थोडासा असे जाणवत आहे, असे अनुभव कोणाला आला का? ताईना असेल प्रभूने ते दान दिलं तुम्हाला. आपण टाळ्या वाजवत हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, आत्मिक जीवनातील एक आनंद आहे. ते आनंद कधी आपल्याला मिळणार? समर्पण करताना. प्रभू, मी तुझा आहे, तुला माझ्या बरोबर काय करायचंय तर तू कर. मी माझे आयुष्य, माझे जीवन तुझ्या हातामध्ये सोपवलेलं आहे. Whatever you want, you take it upon you, and whatever you want, you do with me. Hallelujah. Hallelujah. एक संपूर्ण समर्पण. Hallelujah. Hallelujah. हे दान तुमच्यामध्ये काही लोकांना परमेश्वर देत आहे. असे बोलायचं एक धाडसीपणा. हालेलुया. असे एक व्यक्ती जर बोलले, त्या व्यक्तीला आत्मिक आनंद मिळत राहणार, जे किती त्रासवर होणार.
जैगिकरित्या इकडे तिकडे त्रासवर होणार, तरी परमेश्वर एक आत्मिक आनंद त्या व्यक्तीला निरंतर देत राहणार. हालेलुया. लोअर अब्डोमन मध्ये, पोटाचा खालच्या भागामध्ये खूप त्रास तक्रार असलेले कोणाला तरी प्रभू आता स्पष्ट करत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मत्तई शुभवर्तमानामध्ये 18व्या अध्यायामध्ये हालेलुया आशीर्वाद गमावणारे जे लोक आहेत त्यांच्या संबंधामध्ये एक गोष्ट लिहिलेली आहे. मला माहित असलेली गोष्ट आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. संत पेत्र येशूकडे जाऊन एक डाऊट विचारत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती वेळ क्षमा करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चांगला यहुदी असलेल्या पेत्राला एक गोष्ट माहिती आहे. हालेलुया. चांगला यहुदी असलेल्या पेत्राला माहिती आहे 7 वेळी केलं तर टू मच झालं. हालेलुया. 7 वेळा बरं करायची गरज नाही, 3 वेळी 4 वेळी वगैरे केलं तर बस झालं. हालेलुया. तरी पेत्राने ते वाढवून 7 वेळा बोललो. हालेलुया. येशूला जाऊन विचारत आहे काय करू. 7 वेळा बोललं तर आम्ही कोळी बांधव साधारण कमी नाहीये. हालेलुया. आमच्याशी खेळायला आला तर आम्ही धडा शिकवूनच पाठवून देतो. किती वेळी मोजू. हालेलुया. 7 वेळी मोजले तर बस का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. येशूने त्याचा डोळे उघडण्यासारखा बोलले. 7 वेळा नाही, 770. हालेलुया. म्हणजे येशूने सांगितलं तू जर क्षमा करायच्या तयारीमध्ये आहे म्हणून दिसलं तर तुझ्या मागेच लागणार. अजून तुझ्या मागे राहणार. हालेलुया. तेव्हा तुला काय करावं लागणार. 7 म्हणून नाही, 7च्या 70 म्हणजे मोजणे सोडून द्या म्हणून नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अगोदर डायरी मध्ये लिहून ठेवायचा आज रोजी एवढं झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 7च्या 70 म्हणजे मोजणे मापणे बंद. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.